नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दररोजच्या प्रमाणे आज पण एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तर मित्रांनो, तुमचा चॅनल मोनिटाईज होण्यासाठी नेमकी काय करावं लागतं आणि असं कोणत्या कारणामुळे चॅनल मोनिटाईज होत नाही. तर मित्रांनो, चॅनल तर मोनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर जे असतात ते तुम्हाला तुमच्या चॅनलवर पूर्ण करावे लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4000 तास जो वॉच टाईम आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल. हे तर सर्वांनाच तुम्हाला माहीत असेल. चॅनल खोलला पैसे कमवायचे असले म्हणजे सर्वांना माहीत असतं की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा वॉच टाईम पूर्ण करावे लागतातच. आणि हे सगळं झालं की तुम्ही तुमचा चॅनल कसा म्हणजे मोनिटाईज होईल आणि कोणत्या कारणांमुळे नाही होणार. तर मित्रांनो, तुम्ही जर टेक व्हिडिओ बनवत असाल, तुम्ही जानकारी कुणालाही म्हणजे कशाच्याही संबंधित जानकारी देण्याचे जर तुम्ही चॅनल बनवत असाल, तर मित्रांनो, तुम्ही फक्त त्याचविषयी तुम्ही व्हिडिओ बनवा. म्हणजे जेणेकरून दुसरी तुम्हाला रियूज कंटेंट येणार नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे कुणाचेही जे असतात व्हिडिओ ते यूज करायचे नाही आणि स्वतःचे तुम्ही मनाने चांगल्या पद्धतीने तुम्ही फेस दाखवून तुम्ही जानकारीवाले व्हिडिओ बनवू शकतात. तर तुमचं चॅनल चांगल्या पद्धतीने मोनिटाईज होईल. आणि काही जे नवीन यूट्यूबर असतात ते शॉर्ट चॅनल असो किंवा लाँग चॅनल असो, ते फक्त समजा काही यूट्यूबर नवीन जे असतात ते काय करतात की लाँग चॅनल बनवतात. पण दुसऱ्यांचे समजा फिल्मी झाले, मग फिल्मीवर आधारित म्हणजे फिल्मी दुनिया, काही फिल्मी दुनिया, फिल्म स्टार असे जे चॅनल बनवतात. तर मित्रांनो, त्याच्यासाठी जे डायलॉग जे असतात म्हणजे पिक्चरमधले फिल्मीमधले जे डायलॉग बॉलिवूडचे काही असतात ते जरी कट करून आणि थोडं एडिट करून तुम्ही जर अपलोड करत असाल, तर मित्रांनो, त्याच्यामध्ये काही आपली जास्त काही व्हॅल्यू राहत नाही. म्हणजे ना काहीच व्हॉईस ओव्हर तर काहीच नाही. म्हणजे फिल्मी डायलॉग असले तर तिच्यात व्हॉईस ओव्हर करण्याची काही गरज नाही. म्हणजे जरी व्हॉईस ओव्हर केला तरी ते कसं करायचं, थोडंफार म्हणजे जास्त करून जे पिक्चरचं असतं ते जास्त करून असतं आणि एखादा शब्द किंवा 2 शब्द असले किंवा थोडाफार 5-10 सेकंदाचे जे आपले शब्द असतात, तेवढे जर आपले जर शब्द असले तर जास्त करून तर ते पिक्चरचे असतात ना. म्हणजे जास्त करून पिक्चरचा टाईम त्याच्यात रेशिओ असतो. त्याच्यामुळे आपलं त्याच्यात जो आपला त्याच्यामध्ये जो आपला कंटेंट असतो तो एकदम कमी म्हणजे 5-10 सेकंदाचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही जरी सबस्क्रायबर पूर्ण केलेत आणि वॉच टाईम जरी त्याचा पूर्ण केला तरी तुमचा तो चॅनल मोनिटाईज होणार नाही. आणि जरी चुकून मोनिटाईज झाला तरी तो लवकरात लवकर डिमोनिटाईज होईल. कारण त्याच्यामध्ये तुमचं जे काम आहे, जे तुम्ही त्याच्यामध्ये फेस व्हॅल्यू नाही ॲड केली आणि तुमचा आवाज पण दिला नाही जास्त वेळ, म्हणजे तुमचा तो चॅनल मोनिटाईज होणारच नाही. त्याच्यामुळे तसे पण चॅनल करू नका. आणि त्याच्यावर तुम्हाला लगेच रियूज कंटेंट येईल, म्हणजे तुमचा तो चॅनल मोनिटाईज होणार नाही. आणि काही जण काय करतात का, फक्त शॉर्टचा चॅनल असला तर ते दुसऱ्याची शॉर्ट व्हिडिओ डाउनलोड करतात आणि त्याच्यामध्ये थोडं काइंडमास्टरमध्ये जाऊन थोडं ॲडजस्टमेंट करून आणि आवाज कमी जास्त करून थोडं कलरमध्ये ॲडजस्टमेंट करून आणि थोडं स्टिकर वगैरे टाकून थोडं नाव बदलून आणि तसेचे तसेच अपलोड करतात. तर मित्रांनो, ते पण तसं पण चालणार आहेत. त्याच्यामुळे पण तुमचा चॅनल मोनिटाईज होणार नाही. जरी तुमचा त्याच्यामध्ये 4000 घंटा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर झालेत तरी तुमचा तो चॅनल मोनिटाईज होणार नाही. त्याच्यामुळं असं काम करण्याच्या मागे तुम्ही लागूच नका. तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा फेस यूज करून तुम्ही चांगल्या पद्धतीने
स्वतः त्या व्हिडिओमध्ये दिसून तुम्ही काही माहिती द्या किंवा कॉमेडी करा. काही कॉमेडी चॅनल असतात आणि स्वतः तुम्ही कॉमेडी करून पण चांगल्या पद्धतीने चांगले व्हिडिओज अपलोड करून तुम्ही चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर तुम्ही आणि 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा वॉच टाईम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या कॉन्टेंटवर ध्यान देऊ नका. जर दुसऱ्याचा कॉन्टेंट आणि तुम्ही यूज करून आणि थोडी तुमची त्याच्यात व्हॅल्यू टाकून तुम्ही कधीपर्यंत असे म्हणजे व्हिडिओ अपलोड कराल. आणि जरी ते तुमचं मिशन आहे 4000 घंटा आणि 1000 सबस्क्रायबरचं, तर ते पूर्ण झाले तरी तुमचा चॅनल मोनेटाईज कधीच होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची व्हॅल्यू दाखवून तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओज अपलोड केलेत तर एकदम आपण कॉन्फिडन्सवर सांगू शकतो का माझा चॅनल 100% मोनेटाईज होईल. कारण आपण दुसऱ्याची व्हॅल्यू आपल्या व्हिडिओमध्ये न टाकता आपण स्वतःची व्हॅल्यू आपल्या व्हिडिओमध्ये खूप 100% मधून पूर्ण 100% आपली स्वतःची व्हॅल्यू आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकली आहे. त्याच्यामुळे फुल कॉन्फिडन्स असतो का आपला चॅनल 100% मोनेटाईज होईल. तर मित्रांनो, अजून काही जे छोटे यूट्यूबर्स असतात ते काय करतात, जे शॉर्टचे म्हणजे शॉर्ट चॅनलवाले असतात, ते जसेच्या तसे शॉर्ट अपलोड करून आणि काही थोडा त्याच्यावरती आपला फोटो लावून फक्त हसत राहतात आणि ती काय नकल चालली त्याच्यावर फक्त रिॲक्शन देतात, म्हणजे रिॲक्शन व्हिडिओ अपलोड करतात. थोडं हसायचं आणि तो व्हिडिओ जसाचा तसा असतो. आणि त्याच्यामुळे असे चॅनल पण जरी कॉपीराईट नाही आला तरी ते जे व्हिडिओ असतात ते रियूज कॉन्टेंटमध्ये येतात. म्हणजे आपल्या त्या व्हिडिओवर रियूज कॉन्टेंट येतो. जर रियूज कॉन्टेंट आला तरी तुमचा चॅनल जर मोनेटाईज असला तरी तो डिमोनेटाईज होतो आणि तुम्ही मग नाराज होतात. खूप म्हणजे खूप आपलं मन उडून जातं की एवढं मी सबस्क्रायबर एवढे मी 2 लाख 3 लाख सबस्क्रायबर वाढवले आणि एका झटक्यात माझा चॅनल डिमोनेटाईज झाला. तर मित्रांनो, त्यावेळेस खूप दुःख होतं. त्याच्यामुळे आपण स्वतःचा कॉन्टेंट एकदम चांगल्या प्रकारे आपण व्हिडिओ अपलोड करून स्वतःच्या कॉन्टेंटमध्ये तर आपल्याला 100% विश्वास असतो का माझा चॅनल कधीच डिमोनेटाईज होणार नाही. जरी आपला चॅनल जर मोनेटाईज झालेला असेल तर कधीच डिमोनेटाईज होणार नाही, याची आपल्याला 100% गॅरंटी असते. आणि जे दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करून रिॲक्शन व्हिडिओ बनवतात त्यांना खूप धोका असतो. कारण कधी त्यांचा चॅनल जरी मोनेटाईज झालेला असेल तरी कधी डिमोनेटाईज होईल त्याची गॅरंटी आपल्याला कधीच नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही त्यावेळेस जर तुम्ही खूप सबस्क्रायबर वाढवले असतील आणि तुम्हाला चांगली अर्निंग होत असेल तर त्यावेळेस जर तुमचा चॅनल डिमोनेटाईज झाला तर त्यावेळेस आपल्याला खूप म्हणजे खूप मनाला दुःख होते. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या कॉन्टेंटवर अपलोड करून चांगल्या पद्धतीने काम करा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने 100% कॉन्फिडन्सने चॅनल मोनेटाईज करा. आणि कधीच तो स्वतःचा कॉन्टेंट असेल तर कधीच चॅनल डिमोनेटाईज होणार नाही. एक वेळेस यूट्यूबच्या अल्गोरिदम बदलत असते, त्याच्यामुळे ग्राफ कमी जास्त होत असते, त्याच्यामुळे अर्निंगमध्ये बदल होऊ शकतो पण डिमोनेटाईज कधीच होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.